आता 3.8 पैकी मी असं बोलेल की यार आपल्याला 25% जरी जॉब आयटीच्या रिलेटेड असतील, 1 लाख जॉब जरी आयटीच्या रिलेटेड असतील, सपोर्टच्या रिलेटेड असतील, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जरी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड असेल, जरी तुम्हाला ॲज अ एंट्री करायची असेल, म्हणून तुम्हाला जॉब जॉईन करायचा असेल, तर तुम्ही कुठल्याही म्हणतोय तिथे बॅकबोन हे आयटीच असणार आहे. नवरात्री, दिवाळी, क्रिसमस एकामागो एक मोठे मोठे फेस्टिवल येत आहे आणि ई कॉमर्सवाले फेस्टिव्ह धमाका आणणार आहेत. जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा हे ह्यांचे फेस्टिव्ह सीझन स्टार्ट होत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांनी अनाऊन्स केलं आहे तब्बल 3.8 लाख जॉब ते क्रिएट करत आहे. सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की जर 3.8 जॉब्स ते क्रिएट करताय तर त्यामध्ये आय टी फ्रेशर्स आणि प्रोफेशनलला जॉब्स आहेत का? कारण आपल्याला असं लगेच वाटतं की यार नाही, फ्लिपकार्ट, मिंत्रा, ॲमेझॉन, मग आपल्याला कुठले जॉब अप्लाय करायचे. आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करू की आय टी जॉब्स आहेत का त्यामध्ये, आणि आहेत तर कुठे अप्लाय करायचं आणि कसं अप्लाय करायचं. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की फ्लिपकार्टनी 2.2 लाख जॉब क्रिएट केलेले आहेत. त्यामध्ये 650 नवीन फेस्टिव्ह हब त्यांनी उघडले आहेत टियर 2 आणि टियर 3 मध्ये. आपल्याला थोडंसं आयडिया पाहिजे की नेमकं हे जॉब्स कोणत्या बेसिसवरती त्यांनी ओपन केले किंवा क्रिएट केले आहेत ते आपण आधी बघूयात. की ॲमेझॉनमध्ये 1.5 लाख जॉब त्यांनी क्रिएट केलेले आहेत, ज्यामध्ये 12 नवीन फुलफिलमेंट सेंटर केलेले आहेत, 6 नवीन शॉर्ट सेंटर स्टार्ट केलेले आहेत. कव्हरेज त्यांचं जर असेल ना तर 400+ ते सिटीमध्ये करतायत. मिंत्रामध्ये अंदाजे त्यांनी 10 ते 11 हजार त्यांनी सीजनल रोल्स त्यांनी केलेले आहेत, ज्यामध्ये शॉर्टिंग असेल, पॅकेजिंग असेल, कस्टमर सर्व्हिस असेल. एकूण सगळे जॉब्स आहेत ते 3.8 लाख सीजनल जॉब्स आहेत फक्त ह्या 3 कंपन्यांनी क्रिएट केलेल्या आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात जो आपल्याला क्वेश्चन येतो की अरे मग आमच्यासाठी कुठला रोल आहे, आम्ही इथं आहे का? तर तुम्हाला जर म्हणजे असं आपल्याला काय वाटतं ना, अरे यार हे वेअर हाऊसचे जॉब असतील, डेटा रिलेटेड जॉब असतील, डेटा एंट्रीचे असतील, डिलिव्हरीच्या रिलेटेड असतील, असं काही नाही आहे. हां, यामध्ये काही रोल ते असतीलच, बट यामध्ये सगळ्यात बॅकबोन काय आहे, हे सगळं चालवण्यासाठी पाठीमागे बॅकबोन काय आहे? आय टी शिवाय बाकी म्हणजे होऊ शकत नाही. ओके, सो आय टी हे बॅकबोन आहे. त्यामध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो. हाय ट्रॅफिक मॅनेजमेंट, जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटवरती खूप जण थ्रेड जेव्हा आपण एकदा कॉल करतो तर त्याला तो थ्रेड बोललं जातं, तर 10x ट्रॅफिक होते. तर ह्या ट्रॅफिकला हँडल करण्यासाठी क्लाउड इंजिनियर लागतो, डेऑप्स लागतो, बॅकएंड डेव्हलपर्स लागतात, SRC लागतात. खूप सारे जे आय टीचे रोल्स आहेत ते आपल्याला इथे लागतात. डेटा आणि रिपोर्टिंगसाठी लाखो ऑर्डर येणार आहेत त्या टायमाला. मग त्या टायमाला काय SQL असेल, एक्सेल असेल, MIS रिपोर्टिंग असेल, हे असे जॉब्स त्यांना लागतात. सायबर सिक्युरिटी जर तुम्ही बघितलं तर पेमेंट फ्रॉड असेल किंवा म्हणजे खूप जास्त सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही लागणार आहेत त्यासाठी सिक्युरिटी इंजिनियर्स लागतात. खूप क्रिटिकल म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ई कॉमर्ससाठी. त्यानंतर ऑटोमेशन म्हणा, AI म्हणा, तर हे डिमांडिंग फॉरकास्टिंग आहेत, चॅटबॉट म्हणा, कस्टमर सपोर्ट म्हणा, त्यासाठी AI, मशीन लर्निंग हे इंजिनियर लागणार आहेत. तर हे सगळे आय टीचे पोझिशन आहेत, आय टीचे प्रोफाईल्स आहेत आणि इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता अप्लाय कसं आणि कुठे चेक करायचे की आपल्या ओपनिंग्स आहेत की नाही? फर्स्ट ऑफ ऑल येऊयात आपण फ्लिपकार्टवरती. तर इथे बघा फ्लिपकार्टचे मी हे ज्या काही हे आहेत लिंक्स आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देतोच. त्यामध्ये बघा फ्लिपकार्ट ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. हे बघा, लोकेशन बँगलोर आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, कोणतीही बॅच चालेल, सॅलरी बेस्ट इन इंडस्ट्री आहे, क्वालिफिकेशन BTech, MBA, MCA, अदर टेक ग्रॅज्युएशन ह्यांना हे चालणार आहेत. तर हे बघा ओपनिंग्स आहेत, वेअर टू अप्लाय इथे लिंक आहे, ऑफ कॅम्पस आहेत, हे तुम्ही अप्लाय इथे करू शकता. ओके, अपडेट करत राहा, चेक करत राहा, त्यांची जी साईट आहे ऑफिशियल साईट वगैरे पण करत राहा, त्यांच्या लिंक्डइनचे पेज आहेत त्यांना पण फॉलो करत राहा, म्हणजे काही ना काहीतरी अपडेट आले की आपल्याला समजेलच. आणि नेक्स्ट आहे ॲमेझॉन. ॲमेझॉनमध्ये जर तुम्हाला बघायचं असलं तर ॲमेझॉनची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ही पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तर तुम्ही जर जेव्हा समजा इथे आला तर इथं तुम्ही डायरेक्टली चेक करा कुठलेही तुम्हाला जो पण आता ॲमेझॉन इंडिया क्रिएट्स, हे बघा सीजनल जॉब्स अहेड फेस्टिवल सीझन्स, हे बघा. ओके, यामध्ये तुम्हाला इथे चेक करायचे आहे. हे बघा द एक्सपांडेड वर्कफोर्स विच 1000 वुमेन्स पर्सन, हे बघा टोटल गो थ्रू करा किती ओपनिंग्स आहेत, कुठे आहेत, हे कशा आहेत. हे बघा फेस्टिवल जसं आपण डिस्कस केले ना, तर हे बघा. ओके, आणि त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, गो थ्रू करायचं आहे आणि तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचं आहे इथे अप्लाय करायचे आहे. आणि काय
तर यांच्या साईड्स आहेत. आणि तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कुठलंही असू द्या, कुठलेही कंपनीच्या ओपनिंग्स असू द्या, अपडेट होत राहा. आणि जर तुम्हाला एंट्री करण्यासाठी असं नका म्हणू ॲज अ फ्रेशर मला हे जॉब पाहिजे ते जॉब पाहिजे. एंट्री करा, एकदा आय टी इंडस्ट्रीमध्ये एंट्री करा, त्यानंतर तुम्हाला स्विच करायला खूप इम्पॉर्टंट जाईल. पण एंट्री मिळणं अवघड आहे. आणि एवढ्या चांगल्या एवढा चांगला ऑपॉर्च्युनिटीला एक जशी संधी आपण संधीचं सोनं ते करून घ्या. आणि लास्ट आहे तुमचं मिंत्रा. तर मला मिंत्रावरती टू बी ऑनेस्ट मला आय टीच्या रिलेटेड जास्त जॉब्स नाही भेटले. टेक्निकल सपोर्ट असेल म्हणा किंवा कॉलिंगच्या रिलेटेड असेल म्हणा, त्या रिलेटेड मला भेटले. बट जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता, इथे सिनियर QA वगैरे पण एक आहेत, पण त्यांचे पण काही लोकेशन वगैरे आहेत ते आपल्या जवळपास नाही आहेत. सो तुम्ही इंटरेस्ट असेल तरच मिंत्राला अप्लाय करा, नाहीतर अप्लाय करू नका. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला फोकस करू शकता. मग तुम्ही म्हणा ॲज अ फ्रेशर मी कुठे बघूया आणि काय, तर ॲज अ फ्रेशर जर तुम्हाला एंट्री करायची असेल आय टीमध्ये तर टेक सपोर्ट, MIS रिपोर्टिंग, त्यामध्ये जे काही वेअरहाऊस असतात, जे हब्स असतात, त्यांना जो सपोर्ट लागतो ते आय टीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जर तुम्हाला समजा डेटा हँडलिंगचं जर बघायचं असेल तर एक्सेल, SQL रिपोर्टिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्लाउड, डेऑप्स, क्लाउडला फोकस करा खूप जास्त. क्लाउड खूप ट्रेंडिंगमध्ये येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सगळे मूव ऑन क्लाउडवरती होत आहे. आणि हर एक ॲप्लिकेशनला, हर एक कॉमर्सला क्लाउड लागणारच आहे. सो क्लाउड, डेऑप्स इंटर्नशिप जे आहेत त्या पण करा. टेम्पररी जरी तुम्हाला भेटलं, कॉन्ट्रॅक्ट बेस जरी भेटला तरी जॉब घ्या. एक्सपिरियन्स तुम्हाला भेटेल ना. जॉब म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली काय आहे ना की रिअल टाईम एक्सपिरियन्स मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला अशा जॉबमधून मिळणार आहे. इम्पॉर्टंट म्हणजे फ्लिपकार्टने तर डायरेक्टली Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये पण त्यांनी काय केलं आहे ना की त्यांचे जे हब्स आहेत, फ्लिपकार्टचे जे हब्स आहेत ते काढले आहेत. म्हणजे सपोर्टचे रोल आहे, जे डेटा वेअरहाऊसच्या रिलेटेड आहेत ते पण तिथे येणार आहेत. सो तुम्हाला तुमच्या होम टाऊनला राहून पण तुम्हाला जॉब करता येईल फ्लिपकार्टला. ॲट द एंड जर हे करायचं बघायचं असेल ना तर 3.8 पैकी मी असं बोलेल की यार आपल्याला 25% जरी जॉब आय टीच्या रिलेटेड असतील, 1 लाख जॉब जरी आय टीच्या रिलेटेड असतील, सपोर्टच्या रिलेटेड असतील तर आपण तिथे अप्लाय करू शकतो. आणि हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जरी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड असेल, जरी तुम्हाला ॲज अ एंट्री करायची असेल, म्हणून तुम्हाला जॉब जॉईन करायचा असेल तर तुम्ही इथे हमखास जॉब जॉईन करू शकता. खरंच म्हणजे तुम्ही विचार करा, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही म्हणतो या तिथे बॅकबोन हे आय टीच असणार आहे. सो जर 10 ओपनिंग्स असल्या तर तिथे 1-2 आय टीच्या असणारच आहेत. सो हे पण तसंच आहे. तुम्ही गो थ्रू करा, तुमचे प्रोफाईल्स बघा, रिझ्युमे एक नका ठेवू. सगळ्यात मेनमध्ये ह्या कॉमर्ससाठी वेगळे काही ॲडिशनल कीवर्ड्स वगैरे टाका. कारण एवढी प्रचंड गर्दी होणार आहे तिथे. 3.8 लाख जर ओपनिंग्स असतील तर 10, 15, 20 लाखापर्यंत पण तिथे जास्त सांगेल मी आकडा, पण हे कमी नाही. तर हे सगळे प्रोफाईल्स ते अप्लाय करणार आहेत. सो तुमचा ATS फ्रेंडली रिझ्यूम असेल तरच तो तिथे शॉर्टलिस्ट होणार आहे. सो जे रिझ्यूम बनवणार आहेत ना ते पण 3, 4, 5 असे बनवा. त्यामध्ये कॉमर्सच्या रिलेटेडच काही कीवर्ड्स वगैरे आले पाहिजे, जेणेकरून तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल. तर ते एक खूप इम्पॉर्टंट आहे. अप्लाय करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. अजून कशाच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.